भारतीय जनता पक्षाचा साधारण तो एक अजेंडा आहे देशभरात. उद्या यातले काही लोक परदेशात जाऊन परदेशातले पक्षही फोडतील, कारण ते त्या नशेत धूत आहेत. पक्ष फोडण्याची एक चिलीम त्यांच्याकडे आहे. ते चिलीम मारून ते पक्ष फोडायला निघतात त्या धुंदीत आणि त्या नशेत. भाजप चिलीम मारून पक्ष फोडते आणि तुम्ही ड्रग्स घेऊन भ्रष्टाचार करता, हा त्यातला फरक आहे. गंजिटी सारखे तुम्ही ते ड्रग्सच्या नशेमध्ये असल्यासारखे तुम्ही वावरताय आणि त्या असलेल्या उठावा गटाची वाट लावताय. कधीतरी याची लाज स्वतःला वाटू द्या. आपण काय केलंय याचा जर तुम्ही आलेख जर पाहिला ना, तर पश्चातापाशिवाय तुमच्या हातात काहीही लागणार नाही. माणसात माणूस न ठेवला त्यांना एकमेकांपासून दूर करण्याचं पाप तुम्ही केलेलं आहे. याचे फळ तुम्हाला भोगावं लागतील. कुणाचीही दलाली करा, परंतु पक्षाला फोडण्याचं पाप तुम्ही केलंय. हे दलाली तुमची काही दिवसांनी तुमचं काम संपेल ना, ज्याची दलाली करत होते ते तुम्हाला लात मारल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्यासारखे खोटारडे राज्यकर्ते महाराष्ट्र राज्य करतायत, ज्यांनी मुंबई महापालिकेत सगळ्यात जास्त टेंडरबाजी केली. ते आमदार आणि तेव्हाचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन हे त्यांच्या मागेच बसले होते का हे सांगताना? त्यांच्या मागेच बसले होते ज्यांनी सगळ्यात जास्त टेंडरबाजी केली, लक्षात घ्या. आणि ज्यांनी सगळ्यात जास्त घोटाळे केले असं म्हणतात. काही त्यांनी जे काय सांगितलं, काय कोविड असेल, अमुक असेल, काय खिचडी काढलं, ते सगळे टेंडरबाज लोक शिंदे गटामध्ये. प्रूफ द्या, काहीतरी करा ना. तुम्हाला कोण न्यायालय, सरकारवर विश्वास असेल तर न्यायालय जा ना. तिथं तुमची हुशारी, तुमची अक्कल त्या ठिकाणी वापरा ना. घोषणा तुम्ही असं आरोप काय करता? जा तुमचे पीआयएल दाखल करा. जर असं असेल ना तर त्यांनी सगळ्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि दिल ना न्यायालय आदेश. पण तुमचा न्यायालयावर विश्वास नाही, तुमचा सरकारवर विश्वास नाही. तुम्ही म्हणजे सर्वस्वी आहात असं जे समजताय, जे तुम्हाला आविर्भाव झालेला आहे, जे तुम्हाला अहंकार झालेला आहे, त्या अहंकारामध्ये तुम्ही इतरांना घेऊन डुबतायत, एवढं मात्र निश्चित आहे.